रामराम शेतकरी मित्रांनो, मी संतोष रोडे पाटील, फळबाग सोबती, योगेश मस्के सरांसोबत. आज आपण पैठण तालुक्यातील डोंगराळ भागामध्ये खोडेगाव शिवारामध्ये आलेलो आहोत. जनार्दन तोगे सरांच्या बागेत आलेलो आहोत मोसंबीच्या. सोबत त्यांचे चिरंजीव आहे. तुमचं नाव काय? उमेश जनार्दन तोगे. रामराम सर. राम राम. तर आपण मागच्या 3.5-4 कधीपासून ट्रीटमेंट सुरू केली आपण? ही डिसेंबरपासून तानाच्या काळात आपण सुरू केली होती. इथं तुम्ही तानावर सोडले आणि तेव्हापासून आपण सुरू केली होती. तर आज आपण याच्यावर चर्चा करू की बाई काय तुम्हाला बदलाव वाटतो. आणि मागच्या वर्षीचं उत्पादन किती होतं, या वर्षी तुम्हाला काय वाटतं? झाडात झालेले बदल. आता हे आपण ज्या बागेत उभं आहे सर, हे 3.5-4 वर्षाचे झाड आहे. हे उमेश भाऊ किती झाडं संख्या आता ही? रोपडे 200. बरं, 3.5-4 वर्षाचे का 4.5 वर्ष? 4.5 वर्षाचे म्हणजे 5व्या वर्षात झाड आहे समजा. तर आज आता याच्यामध्ये काय बदल झाले आणि याच्यानंतर जो आपला तो मोठा प्लॉट आहे तो किती झाडांचा आहे? ते आता दोन्ही मिळून 450. अच्छा, दोन्ही मिळून 450. म्हणजे हे 200 आणि ते 250 आहे ना. बरं, तर आता याच्यामध्ये ह्या 3.5-4 वर्षात 3.5-4 महिन्यात झालेले बदल आणि मागच्या वर्षी तुम्ही घेतलेला बहारातला बदल, मागच्या वर्षी झाडाची कशी पोझिशन होती, आम्ही आल्यावर कशी होती ते तर सांगूच आम्ही. पण मागच्या वर्षभरात किती माल निघाला, झाड संख्या कशी होती, पानांची संख्या कशी होती, ते सगळं एकदा व्हिडिओमध्ये सांगा. मागच्या वर्षी आलो तेव्हा झाडं कशी होती? जरा झाडाची हालत जरा बेकार होती जरा. बरं, मागच्या वर्षी सगळ्या झाडांवर माल किती निघाला आपला? निघाला असं ते 13-14. अच्छा, आता ह्या वर्षी काय वाटतं बरं? आता तुम्ही बागात फिरता, आता आम्ही तर दररोज बागेत फिरतो, पण एक शेतकऱ्यांचा अंदाज महत्त्वाचा असतो. उमेश भाऊ, तुम्ही पण आता तरुण मंडळ भरपूर तुमच्या खोडेगावमध्ये मोसंबी बागाकडं असो, डाळिंब बागाकडं कारण आता असो, गुंडी जवळजवळ सेट झालेली आहे, हां, मग तो आता अंदाज म्हणजे येतो. गळण्याच्या पोझिशनमधून गुंडी निघून गेलेली. आता हे रोपडे झाडं आहे आणि मोठे झाडं पण बघू, पण एक अंदाज द्यायला आपल्याला एक अंदाज काय वाटतं? आता हे 450 झाडामध्ये 4.5 वर्षाचे 200 झाडं आणि ते 6 वर्षाचे का 7 वर्षाचे? ते 8 वर्षी 8 वर्षाचे. ते 8 वर्षाचे 250 झाडं. आता मग आता या वर्षीच्या फुटीनुसार, कारण मागच्या वर्षी तर विश्रांतीमध्ये आम्ही नव्हतो, तानापासून आलो होतो. कारण कुठल्याही मोसंबीच्या झाडामध्ये तुम्हाला जर बदल पाहिजे असेल तर एक वार्षिक नियोजन व्हायला पाहिजे त्याचं, टप्प्याटप्प्याने त्याचं विश्रांती काळ, त्याचं खताचं व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, बहार व्यवस्थापन, त्याच्यामध्ये आपण नव्हतो. आपण बहार यांचं डायरेक्ट तानाच्या काळापासून आलेलो आहे. तर त्याच्यामध्ये पण एक झाडाने कशी ग्रोथ घेतली आणि तुम्हाला अपेक्षित आहे तसे झाडं बनले का, तसा माल आहे का, हे फक्त तुमचं आम्हाला मनोगत पाहिजे. झाडं एकदम भारी बनले आता, चांगले बनले का? एकदम भारी. बरं, तुम्हाला तर याच्यात काय बदल वाटला? काय तुमची पानसंख्या वाढली? मागच्या वर्षी हां. पिवळे होते झाड, पिवळसरपणा पिवळे जास्त होते बरं. आणि आता हिरदारपणा आला, बरं. स्टोरेज ज्यादा आलं. बरं, फळं कसं काय बागेमध्ये? फळं मागच्या वर्षीपेक्षा डबल आहे. डबल आहे. बरं, आणि पानं वगैरे? पानाची साईज बी वाढली आणि हिरदारपणा आला, हिरवेगारपणा. बरं जनार्दन भाऊ, पानसंख्या वाढली? पान संख्या भरपूर वाढली. डिसेंबरमध्ये तुम्ही आम्हाला बोलवलं. तुम्ही कोणत्या आधारावर बोलवलं? तुम्ही कोणाचा बाग बघितला होता काय, आणि कोणत्या उद्देशाने बोलवलं होतं आम्हाला? नाही, आता डॉक्टर साहेब लावले तर फरक पडतो. तुम्ही सांगितलं का काही मालक जरा असलं माणूस दर्शित. तुम्ही आमच्या अगोदर कुठं बाग बघितला होता? तुमच्या गावामध्ये कुठं बघितलं होते? नाही कोणाचं नाही. युट्यूबलाच बघितला होता. अच्छा. अच्छा, बाकी यांचे जिजाचे वगैरे बाग तुम्ही नव्हते बघितले? नाही. सरपंचाचे जिजाचे वगैरे? नाही. कारण त्यांची आमचे मागच्या मार्चपासून ट्रीटमेंट चालू होतं. तर मला असं वाटलं की कदाचित त्यांच्या रेफरन्समधूनच तुम्ही आले होते. त्यांना सांगितलं होतं प्लस युट्यूब. अच्छा, युट्यूब. बरं, तुम्ही आम्हाला कोणत्या उद्देशाने बोलवलं होतं? कारण तुम्ही तानावर सोडलेलं होतं बाग, आम्हाला बोलवलं त्यावेळेस. ते झाडे खराब झाले ते ज्यादा, अच्छा. काडीवर आली ती, बरं. स्टोरेज कमी होतं. बरं, आता भारी स्टोरेज आले, सुधारणा झाली. बरं, आणि माल कसा आहे बरं? काय अंदाज येतो तुमचं? काय वाटतं तुम्हाला किती माल निघेल? माल निघन 25+ निघेल. हे अनुभव आहे, यांना विचारू आपण. काय वाटतं का? किती माल निघेल यावेळेस? अंदाज 20च्या पुढं 25च्या खाली. बरं, तर आपल्या बोलण्यामध्ये तुम्ही म्हटले होते मागच्या वर्षीपेक्षा काय फूट कमी आहे. फळबाग सोबती जेव्हापासून आली तेव्हापासून आमची फूटच कमी होती. होय. दिसत होतं पण ते त्याच्यापेक्षा थोडी जादा, पण थोडी गळबी झाली म्हणा थोडी. अच्छा. गळ यावर्षी मधल्या सगळीकडेच काळात आहे. काय थोडंसं वातावरणात बदल झाले, थोडंसं तुमचा भाग कसा आहे, जास्त हेवी टेम्परेचर असतं, थोडं पाणी मुबलक होऊन जातं. आता तुमचं जवळपास फेब्रुवारी नंतर फ्लड पाणीच बंद झाले बाबा.
म्हणजे ठिबक या अनेक कारण आहे त्याला, गळीचं एक कारण नाही आपल्याकडे. पण तरी पण जमिनीच्या पोतानुसार आणि पाणी जरी कमी पडलं तरी तुम्ही बाग चांगला मेंटेन केलेला आहे. पाणी व्यवस्थापन ड्रिपवर का असत नाही, तुम्ही वेळोवेळी लक्षपूर्वक ते देत आहे, त्यामुळे झाडामध्ये तेवढा ट्रेस वाटत नाही. याचसोबत आता आपण जी काही रिकामी काढी सर त्याच्यावर थोडंसं मिरग्याचं नियोजन करणारच आहे. कारण काय होतं, मृग बहार घेतल्यानंतर आता जे झाडांची डेव्हलपमेंट कमी आहे, जिथं पानसंख्या कमी, काडीची संख्या जास्त आहे, अशा बागेमध्ये जर मृग बहाराचं नियोजन केलं तर येणाऱ्या मृग बहारासोबत पानसंख्या वाढून जाते, फुटवे वाढून जातात. बरं जनार्दन भाऊ, तुमच्याकडे 2 प्रकारचे बागा आहेत. हे रोपडे आहेत आणि ते डबल वय, म्हणजे इथं 4-4.5 वर्ष तर ते 7.5-8 वर्षाचे झाड आहेत. ठीक आहे. आता तुम्हाला त्या झाडांमध्ये सुद्धा काय बदलाव दिसतो? कारण अपेक्षा तुमची जी आहे ती, त्या झाडामधले मोठा फरक आहे. चला आपण जाऊयात बागेत तिकडंच. जाऊन. नाही कुठंतरी काही कमी असेल ना, असं नाही की आम्ही आलो आणि सगळ्याच गोष्टी चांगल्या झाल्या. नाही फरक झाला. आणि त्याच्यात तुम्ही आले त्याच्यामुळं काय एक नियोजनामध्ये सुरू झालं निवेदन काम. फरक झाला. वेळोवेळी होऊ लागलं ना. नाही नाही आम्ही झाडामध्ये आपलं बगीच्यामध्ये चक्करच मारित नव्हतो. फुटला म्हणजे फुटला. म्हणजे आता आम्ही ज्या दिवशी येतो त्या दिवशी तुम्ही 3-3 दिवस 3-3 वेळेस चक्कर मारता. तुम्ही नाही आले तरी बी आम्ही चक्र मारतो. अच्छा. आता सवय लागली ना. हा. नाही तर पाहिलं ना, फक्त लावलं म्हणजे लावलं आपलं, चाललं बाई चाल. हे तिकडल्या भागाचं. पुढं 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 चाल. या ना, या. आता हे आपले झाडं 8 वर्षाचे आहेत समजा इकडले. आता डेरे पहा तुम्ही, हे रोपड्यांचे डेरा आणि 8 वर्षाच्या झाडाचा डेरा, याच्यामध्ये जास्त फरक आता काही राहिलेला नाही आहे. म्हणजे वर्ष 1.5 वर्षामध्ये रोपडे सुद्धा ह्या 8 वर्षाच्या झाडासारखे होऊन जातील. याचं अंतर किती आहे जनार्दन भाऊ? याचं अंतर 13x12. साईज बघा, साईज वगैरे हम्म. मस्त झाली. आणि याच्यात काय बदल वाटले बरं? या झाडामध्ये भरपूर फरक झाला ना. काडी जरा कमी झाली, पानसंख्या वाढून गेली, काडीच्या फुटवे प्रमाणामध्ये काही फरक पडला? तुमच्यामुळे आम्ही कटिंग केली नाही, अजून आम्ही कटिंगच केली नाही. अच्छा. छाटणी. छाटणी ती झाली. छाटणी. वाळलेली काडी काढलीच नव्हती बागेत. मला तर भयाचा अंदाज खरा वाटतोय. 25 टन प्लस मला वाटतंय, मला भयाचा अंदाज खरा वाटतो. कारण मोठ्या झाडामध्ये डेरा मोठा आहे आणि फळसंख्या जास्त आहे. माल खूप वरती आहेत झाडं आणि पूर्ण वरतीपर्यंत माल लागलेला आहे. आता तो अंदाज तर आपण 2-4 महिन्यात दाखवूच परत. वेळोवेळी जसं जसं बदल होते बागेत ते दाखवू, आणि माल किती भरतो ते पण दाखवू उद्या. आणि जून जुलैमध्ये साईजवर बी काम होऊन जातं, त्या हिशोबाने साईज पण हा. येऊन जाते मग आणि सगळी. अमरक बहाराकडे जाऊ आपण. जी काही अजून रिकामी गाडी आहे, जी काही आपली पानांची संख्या कमी आहे ती आपल्याला वाढवायची बागेत. म्हणजे येणारा जो आंब्या बहार राहील तो आपला फुल फ्लॅशमध्ये राहील, क्वांटिटीत राहील, आणि येणाऱ्या काळात मग 2 बहार घ्यायची गरज पडणार नाही आपल्याला, आहे की नाही? चला, तुम्हाला परत एकदा धन्यवाद, बेस्ट ऑफ लक. तुमचं वेळेवर करण्यासाठी धन्यवाद. हा, वेळेवर तुम्ही केलं त्याचे पण तुम्हाला त्याचे रिझल्ट आहेत सगळे. हा, त्याचे- आम्ही येऊन जाऊन सांगतो, हे तर आमचं काम आहे, पण जर तुम्ही वेळेवर नाही केलं तर मग ते रिझल्ट येत नाहीत. आणि असेच चक्रा मारत राहा बागेत. त्यानं काय होईल, अजून तुमचं लक्ष जाईल, अजून काय कामं करायचे तुमच्या लक्षात येईल, आणि आम्ही पण वेळेत येतो. आणि आम्हालाही मध्ये मध्ये काही नाराजगी दाखवायची, साहेब हे असं नाही हा. दिसत हो, तसं नाही दिसत. हा, जिथं प्रॉब्लेम त्याने मग हे कसं असतं माहिती आहे का, आम्ही माणसं आहेत. नाही पण आपल्याला ते तुम्ही दररोज बागामध्ये नाही, फिरता. वाटलं तर आपण तेव्हा बोलतच ना तुम्हाला. आमची 10 दिवसाला 15 दिवसाला चक्कर होती, कधी कधी एखाद्या वेळेस 20-25 दिवस. त्यामध्ये जो बदलाव झाला तो आम्हाला तुम्ही सांगणं जरुरी आहे. पर्सनली घरगुती प्रॉब्लेम आले तर तेव्हा थोडंसं आम्हाला ब्रेक व्हावं लागतं. बाकी तर मुद्दामून जाणून बुजून कुठलाच आमचा उशीर होत नाही बागेत यायला. आम्ही त्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करतो, कारण आम्ही पण शिकतोय. प्रत्येक गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करतोय, प्रत्येक प्रॉब्लेमच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय, आणि शेतकऱ्यांना एक चांगल्या उत्पादनाकडे नेण्याचा प्रयत्न करतोय. बरं, आपल्याकडं गुंडी जी गळ झाली आपण मोजली, उचलली का? मग नाही, कुठं आहे गुंडी? ज्यादा गळत नाही. नाही ना, ते सेटिंग वरती चांगलं आहे, त्याच्यावरूनच ते लक्षात येतं. हं. झाडाची कंडिशन चांगली झालेली आहे. अजून येणाऱ्या वर्षात चांगलं होईल, पुढे तुम्हाला चांगलं उत्पादन मिळेल, याच्याकडेच आपण लक्ष देऊ आणि प्रयत्न करतो. आणि आपलं नियोजन सुरू होऊन आता जवळजवळ 4 महिने झालेत. आमचा उद्देश काय असतो, ज्यावेळेस नियोजन सुरू होतं ना, झाड बनवणं आणि जास्तीत जास्त उत्पादन घेणं. म्हणजे दोन्ही बहार धरल्यामुळं काय होतं, वर्षभर आपण झाडाचं संगोपन पण बघतो. तर झाडामध्ये एकदम नंतर आपण एका रोटेशनमध्ये एका बहारामध्ये येऊन जातो त्याच्यामध्ये. चला, उमेश भाऊ, जनार्दन भाऊ, परत एकदा राम राम. धन्यवाद.
राम तर राम. पुढच्या वर्षी जर तुमची एकाच बहारामध्ये 40-45 टन माल निघाला तर मग आपल्याला मिरगा धरायची गरज नाही पडणार. त्याच दृष्टिकोनातून जाऊ आपण आणि नंतर काय माल निघतो ते पण आपण व्हिडिओ पुढच्या दाखवू. चला सर. चल, धन्यवाद जनार्दन भाऊ. राम राम.